जाऊया मॅचच्या दिशेने. तीस धावांचं टार्गेट 32 धावांचं टार्गेट. सलामाची जोडी मैदानावरती, एका बाजूला निशांत मात्रे आणि एका बाजूला यशला तुम्ही पाहताय. मागील मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला होता त्यालाच मैदानावरती सलामीला धाडलाय. आणि खरं तर 32 धावा बनवायच्या आहेत, परंतु जॉली बॉईजला येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोलंदाजांचा त्यांना वापर करावा लागेल. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती करतोय आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानावरती काय घडलंय आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय. मी लक्ष वेधतोय आयोजकांचं, आपण मैदानावरती लक्ष केंद्रित करायचंय. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक यशस्वी स्पर्धा सभापती चषक 2025 तुम्ही पाहताय. दरम्यान नुकतंच परबत सिंग राजपूत यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण पाहतोय. परबत सिंग राजपूत आणि लकी परबत सिंग यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. पंच ललित भोईर सर आपल्याला अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती कांचनला आपण पाहतोय. एक जबरदस्त धाटणीचा खेळाडू आहे कांचन. त्याच्याकडे देखील भरपूर चांगली क्षमता आहे. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्यांना दमखम दाखवावी लागेल या मॅच मध्ये, कारण 32 धावा इथे डिपेंड करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला निशांत मात्रे, त्याच्या विरोधात कांचनला तुम्ही पाहताय. 32 धावांचं एक जबरदस्त टार्गेट असंच म्हणता येईल, कारण तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असली ना तर तुम्ही या धावा डिपेंड देखील करू शकता. कारण या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 4 षटकामध्ये 72 धावा देखील चेस झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल इथे जर पाहिलं तर फुल टच चेंडू आणि निशांत मात्रेचा फटका फसला. शॉट फाईन लेगला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर किशोर पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या मॅच मध्ये. फलंदाज निशांत मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. फुलटो चेंडू होता परंतु मोठा फटका खेळू शकलेला नाही. फटका फसला. शॉट फाईन लेगला. अगदी जर पाहिलं तर शॉट लेगला त्या ठिकाणी जर पाहिलं तर किशोर पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू आहेत आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि झेल घेतल्यानंतर त्यांचा सेलिब्रेशन देखील अगदी बघण्यासारखाच होता. कारण जुचंद्र मास्टरचे ते कॅप्टन आहेत सध्याच्या घडीला, परंतु NCA मध्ये खेळत असताना जॉली बॉईज या संघामधून ते खेळतायत आणि खूप चांगलं कार्य त्यांनी मागील चेंडूवरती केलं. जबरदस्त झेल टिपला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये BVA चॅम्पियन या टीमला बसतोय. निशांत मात्रे माघारी परतलेत. पहिला धक्का या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती विनीत दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कांचनचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा किशोर पाटील प्रयत्न करतायत, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 2 धावा, परंतु हा नो बॉल बीमर चेंडू. म्हणजेच काय, या चेंडूवरती 3 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. विनीतनं सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले ना तर नायगाव दरबार अर्थातच सूरज सोनी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि किशोर पाटील यांना तुम्ही पाहताय जुचंद्र मास्टरचे ते अध्यक्ष आहेत आणि खरं तर जबरदस्त फिल्डिंग ते देखील करतायत आणि मागील चेंडूवरती त्यांनी जबरदस्त झेल टिपलाय या मॅच मध्ये. आणि त्यांच्याकडे देखील सर्वांच्या नजरा, कारण जुचंद्र मास्टर्स एक जबरदस्त संघ आहे आणि त्या संघाचं ते अध्यक्षपद भूषवतात. आणि खरं तर क्रिकेटचे निमसित चाहते देखील आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं भरपूर जास्त प्रेम
आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा कांचन या मॅच मध्ये मागील चेंडूवरती चुकी केली. ते फ्रीटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर विनीतला मोठा फटका खेळावा लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कांचन हो यावेळेस मोठा फटका खेळलेत. ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला 22च्या माध्यमातून. परंतु तत्पूर्वी इथे जर पाहिलं ना तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना पतू पॅकर्स विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या दोन संघांमध्ये आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि पतू पॅकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. कांचन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इटीचं वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. खरं तर अवांतरच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. मागील चेंडूवरती देखील नो बॉल टाकला गेला. तिथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्या आणि इथे देखील पुन्हा एकदा कांचनने चुकी केली. गोलंदाजी चांगली करण्याचा ते प्रयत्न जरूर करतायत परंतु अवांतर धावा देखील खर्च करतायत या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह. परंतु इथे जर पाहिलं तर यष्टाचा वेध घेतला आणि कांचनला जरी या चेंडू स्पर्श झाला असता ना तर फलंदाज जरूर बाद झाला असता. परंतु एक धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय BVA चॅम्पियन विरुद्ध जॉली बॉयज या दोन संघांमध्ये. एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. कारण जॉली बॉयज संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि पहिल्या षटकामध्ये कांचन दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो कमी गतीने हा चेंडू टाकलाय. खोलवर टप्प्याला चेंडू होता. बेगीट करण्याचा जरूर प्रयत्न करतायत परंतु अपयशी ठरलेत. फक्त सिंगलच मिळते फलंदाज विनीतला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं ना तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून 2 चेंडू त्याला चांगल्या टप्प्यावरती टाकावं लागेल. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू टाकत असताना आपल्या संघासाठी सर्वस्व द्यावं लागेल. या ठिकाणी टॉस केला जातोय. कल्पेश पाटील याचे शुभ असते. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि पतू पॅकर्स या दोन संघामध्ये. आणि इथे जर पाहिलं तर टॉस दोन संघामध्ये तुम्ही पाहता. इथे मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून परंतु लॉंग ऑनला अहमद आहेत. करणार नाहीये चूक. टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. थँक्यू. महत्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाजाला बाद केलं. खरं तर यश बाद झालेत आणि यशच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये 22 धावा आल्या होत्या परंतु या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला. लॉंगॉनला अहमदनं चांगला झेल टिपलाय आणि कांचनचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीला त्याने जरूर मिस्टेक केल्या या मॅच मध्ये परंतु त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. अजून जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक करणारा षटक त्याचं राहिलंय कारण सुरुवातीला निशांत मात्रेला त्यांनी बाद केलं. महत्वाची विकेट प्राप्त केली परंतु यश देखील बाद झालेत. यशकडे सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये केला परंतु अपयशी ठरले. एलिव्हेशन मिळालं होतं परंतु डिस्टन्स कमी त्या चेंडूवरती आणि परिणामता जर पाहिलं ना तर
झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शैलेश मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कांचन षटक क्रमांक पहिला आटालतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 विकेट त्याने देखील प्राप्त केल्यात आणि 9 धावा खर्च केल्यात. हो शैलेशसाठी हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतो. या चेंडूवरती देखील शैलेशला शांत ठेवले. वा काय गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये. कांचनचं कौतुक करावं लागेल. 2 महत्वाची विकेट आणि फक्त 9 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात. म्हणजेच काय येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 23 धावा. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम जॉली बॉईज न जरूर या मॅच मध्ये केलाय. एक जर पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय जॉली बॉईज संघ. कारण या संघामध्ये मास्टरचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु 12 चेंडू मध्ये 23 धावा BVA चॅम्पियन या टीमला हा सामना जिंकण्यासाठी बनवावाच लागेल. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं अंकुश मोती, पतू पॅकर, दत्ताली स्पोर्ट, झुचंद्र या संघाने. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर एलोरा फाउंडेशन उतन संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये NCA अंतर्गत आपल्याला एक संघ टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहताय विनीत साठी संधी आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले ना तर नायगाव दरबार अर्थात सूरज सोनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि परबतसिंग राजपूत यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु यावेळेस जर पाहिला तर ऑन साइडला खेळल्याच्या फिल्डिंग चांगली झालेली आहे. चेंडूची फेकी मात्र खराब आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर विनीतने जरूर प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा. परंतु 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. विनीत इथे जर पाहिलं ना तर सिंगल डबल्स घेतोय. धाव फळक हलट ठेवण्याचं कार्य मैदानावरती तो करतोय. त्याला ठाऊक आहे इथून प्रत्येक धाव महत्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भावेश या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 आतळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे. जॉली बॉईज संघ इथे जर पाहिलं तर 32 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 11 धावा. भावेश देखील या षटकामध्ये प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका विनीच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. थँक्यू. तर नक्कीच विनीतच्या बॅट मधून षटकार आला आणि परबतसिंग राजपूत यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक विनीतला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी येतोय षटकार. 22च्या विरोधात ठोकलाय षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. खरं तर भावेशला इथून कमबॅक करावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि चेंडू डॉटही टाकावे लागतील. त्यांच्याकडे क्षमता देखील आहे आणि खरं तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी ती ओळखले जात आहेत. परंतु या मॅच मध्ये त्यांना कमबॅक करावं लागेल. हो यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफ फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत कृपेश. परंतु इथे जर पाहिलं ना तर चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या 3 चेंडूवरती तब्बल 10 धावा खर्च केल्यात भावेशनं. परंतु येणारे 3 चेंडू त्याला चांगले टाकावे लागतील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना तुम्ही पाहता या मॅच मध्ये 2 बलाढ्य संघामध्ये सामना पाहायला मिळतोय.
BVA चॅम्पियन त्यांच्या अगेन्स्ट संघ जर पाहिला तर जॉली बॉईज. हो यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे अहमद मात्र तिथे प्रयत्न करतायत चेंडूला स्टॉप केलाय परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21-21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते विनीतच्या माध्यमातून. विनीत इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय, सिंगल डबल्स घेत आहेत आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅच मध्ये खेळतात. इथे फटका फसलाय भावेश चेंडूच्या खाली, इथे चुकी करणार नाही. भावेश ते टिपलाय झेल, संपलाय खेळ. विनीत निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव. थँक्यू. नवीन फलंदाज दर्शन मात्रे मैदानावरती दाखल होत आहेत. गोलंदाज तयार, राईट अमोर द विकेट. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केला आहे का? नाही, फक्त एकच धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22-22 या आकड्यावरती. 22 धाव फलकावरती तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये दर्शन मात्रेला प्रत्येक षटकारासाठी परबत सिंग राजपूत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दर्शन मात्रे मैदानावरती दाखल झालेत आणि परबत सिंग राजपूत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन मात्रेला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 22 या आकड्यावरती 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतो. खरं तर जॉली बॉईजचं देखील कौतुक करावं लागेल. 32 धावा फक्त होत्या आणि 32 धावा डिपेंड करत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर समीकरण जर पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांना बाद करावं लागेल आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना चेंडू डॉटही टाकावे लागतील आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजाला करावं लागेल. कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये अगदी तशाच प्रकारे कार्य गोलंदाजाला करावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सुंदरम आपल्याला पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला दर्शन मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील पाहायला मिळते. परबत सिंग राजपूत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. गोलंदाज सुंदरम, षटक क्रमांक 3 स्लॉग वरचं षटक आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला दर्शन मात्रे. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका दर्शन मात्रेच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय सिक्सर. त्याची महती सांगू मी किती, त्याची महती सांगू मी किती, त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी, असा सभापती कोणी आहे का? त्याच्यासारखा Thank you. शोधून दावा. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग करताय दर्शन मात्रे आणि परबत सिंग राजपूत यांच्याकडून जर पाहिलं ना तर 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन मात्रेला आणि सूरज सोनी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त बॅटिंग करताय दर्शन मात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट.
यावेळेस पाहिलं तर लाईन खराब आहे. दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 मिनिटे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. आता येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जर पाहिलं तर वर्चस्व गाजवतोय BVA चॅम्पियन हा संघ. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु फलंदाजी करताना देखील चांगली फलंदाजी. सुरुवातीला जर पाहिलं तर विनीतचं कौतुक करावं लागेल. त्याच्या माध्यमातून धावा आल्या, परंतु या षटकामध्ये दर्शन मात्रे देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्याही बॅटमधून एक मोठा फटका या षटकामध्ये आलाय. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. परंतु सुंदरमला येणारे 5 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील या मॅच मध्ये. दर्शन मात्रेला जर पाहिलं तर परबत सिंग राजपूत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच नायगाव दरबार सूरज सोने यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. मागील चेंडूवरती जो षटकार आला त्यासाठी. ओव्हर द विकेट गोलंदाज सुंदरम. यावेळेस आणखी एक मोठा फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकला BVA चॅम्पियन या संघाने. अभिनंदन अभिनंदन BVA चॅम्पियन. हार्ड लक टफ लक जॉली बॉय संघ. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो